शिक्षण संस्था संचालित न्यू कॅम्पस पब्लिक स्कूलचा वास्तुशांतीचा सोहळा 29 जून रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत आणि मोठ्या थाटात साजरा होणार आहे। पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं नवीन सीबीएसई इंग्रजी माध्यम शाळेसाठी इमारत बांधण्यात आली असून एकूण क्षेत्रफळ 44,000 चौरस फूट असून न्यू कॅम्पस पब्लिक स्कूलचा वास्तुशांती सोहळा शनिवारी 29 जूनला आयोजित करण्यात आलाय। या शाळेत सीबीएसई पॅटर्ननुसार नर्सरी ते 12वी पर्यंतचे शिक्षण देण्यात येणार आहे। या इमारतीत 30 वर्गखोल्या असून गुणवत्तापूर्ण शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे। दिनांक 1 जुलैपासून नर्सरी दुसरी पर्यंतचे वर्ग सुरू होणार दिनांक 1 जुलैपासून नर्सरी ते दुसरी पर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याची माहिती दशरथ गोप यांनी दिली आहे। इयत्ता 8वी पासून शाळेत नीट आणि जेईईची तयारी केली जाणार असून प्रत्येक वर्गात डिजिटल स्क्रीन बोर्ड आणि विद्यार्थ्यांना नवीन मॉडेलचे बेंच राहणार आहेत असंही त्यांनी सांगितलं। या पत्रकार परिषदेला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम, शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका किल्लेदार, उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी, संगीता इंदापुरे, नागनाथ गंजी, विजयकुमार गुल्लापुल्ली, रमेश विडप, श्रीधर चिट्ट्याल, दिनेश यन्नम, व्यंकटेश आकेन, हरीश कोंडा यांची उपस्थिती होती। पद्मशाली शिक्षण संस्था संचलित नवीन इंग्रजी सीबीएसई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षण संकुलन बांधकाम पूर्ण झालेलं आहे। त्या अनुषंगाने या नवीन पॅटर्नचं या वर्षा आरंभी म्हणजे 29 जून 2024 रोजी वास्तुशांती या कार्यक्रमाने शुभारंभ करणार आहोत। 1 जुलैपासून शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे। 100 वर्षाची आपली जुनी संस्था आहे। 1992 मध्ये आपल्या संस्थेची 1912 मध्ये संस्थेची स्थापना झालेली होती। 2012ला आपला 100 वर्ष पूर्ण झालं। जवळजवळ आज 112 वर्ष पूर्ण होत आहे आपल्या संस्थेला स्थापन करून। त्यानुसार अनेक शाखाचे आपण मराठीचे माध्यमचे सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक शाळा, माध्यमिक व सिनियर कॉलेज व व्यवसाय विभाग अशा अनेक माध्यमाची शाळा सुरू केली होती। पण सध्याच्या परिस्थितीनुसार इंग्रजी माध्यमाकडे पालकांची ओढ असल्यामुळे आणि सर्व पॅटर्न चेंज होत असल्यामुळे आपल्या संस्था संचलित DRC राम इंग्लिश मॅडम एक इंग्रजी माध्यमाची एकच शाळा सुरू होती। 50 वर्ष त्याला यावर्षी पूर्ण झालेले आहे। त्याच पण इंग्रजी माध्यमाला पालकांची ओढ असल्यामुळे नवीन संस्थेने असे संकल्प केले होते की गेल्या 8 जून 2023 रोजी आपले पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की 1 वर्षात आपण सदर स्कूल उभा करणार आहोत सीबीएसई पॅटर्न। या अनुषंगाने 8 जून 2024 रोजी उद्योगपती रामरेड्डी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेले आज ते कार्यान्वित होत आहे। 29 जून रोजी आता 2024ला परत त्याचा शुभारंभ होत आहे। या सगळा आम्हाला अभिमान वाटतो की आपल्या सर्वांच्या सहकार्याने, समाजातील सर्वांच्या सहकार्याने आम्ही हे कार्य पुनश्च असं देतो व शाखा विस्ताराची सदर शाखा विस्तार पॅटर्नमध्ये की इंटरनॅशनल केम्ब्रिज या विद्यापीठाच्या धर्तीवर अभ्यासक्रम असणार आहे। गुणवत्तापूर्ण शिक्षक असणार आहे। स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांकडून तयार करून घेणार, राष्ट्रीय पातळीवर घेण्यासाठी बोर्डची तयारी करून घेणार आहे। UKG ते वर्ष 5 वरील भरतनाट्यम, वेस्टर्न डान्स, तबला, हार्मोनियम, कीबोर्ड, गिटार हे सर्व कला शिकवण्यात येतील। एकूण इमारतीचे क्षेत्रफळ 44,000 स्क्वेअर फूट आहे। कॅम्पस 12,000 चौरस फूटमध्ये आहे। या संकुलात 24 बाय 21 आकाराचे 30 वर्गखोल्या आहेत। नवीन इमारत असं आहे की मुख्याध्यापक ऑफिस म्हणजे प्रिन्सिपल ऑफिस, शाळेचे कार्यालय, सीबीएसई नर्सरी, LKG UKG असे प्रत्येकी वर्ग तळमजलेला आहे। पहिला मजला शिक्षक टॉप रूम आहे, ॲक्टिव्ह रूम आहे, सुसज्ज ग्रंथालय, आधुनिक असे संगणक लॅब व मेडिकल रूम। दुसरा मजला सीबीएसईसाठी 1ली, 2री, 3री, 4थीचे वर्ग व स्टाफ रूम, लँग्वेज लॅब असणार आहे। तिसरा मजला 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वीचे गणित लॅब असणार आहे। चौथा मजल्यासाठी 10वी व 11वीचे प्रत्येकी 2 असे सीबीएसईचे वर्ग बनवण्यात येतील। हे टप्प्याटप्प्याने होत असतात। यावर्षी प्रथमतः LKG UKG पासून ते 2री पर्यंत पहिला प्रथम वर्ष होणार आहे। त्यानंतर टप्प्याटप्प्याने दरवर्षी कार्यान्वित होईल। और 5व्या मजल्यासाठी सुसज्ज असे ऑडिटोरियम रूम होणार आहे। जवळजवळ 700 लोक बसण्यासाठी क्षमता असणार आहे।